3.5 ट्रे आय थिंक केलेले आमचे आणि माझ्या हॅलो गाईज, तर कशा आहात सगळे. तर मी चाललेली मम्मीकडे, पण जाता जाता इथे दिवाळीचं आम्ही बरेच सामान घ्यायला थांबलेलो, कारण हे मला मम्मीकडे सोडायला चाललेले. कारण मी आणि मम्मीने ठरवलं की दिवाळीचा फराळ आहे तो मम्मीकडे बनवूया. तर घरी गेली, मग आम्ही त्या दिवशी टाईमपास केला. मम्मी माझे पाय दाबत बसलेली, कारण गेली की मी मम्मीला सांगते की थोडं हातपाय दाबून दे. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळी तयारी चालू केली. काजू बदाम म्हणजे सगळं मम्मीने मला रेडी करून दिलेलं, ते मला फक्त बनवायचं होतं. मग पहिले मी बिस्किटं बनवायला घेतली. 1 किलोचं बनवली, म्हणजे 1 किलो घीमध्ये नाही करून 1-1.5 किलो मैदा बसतो आणि पिठी साखर. आणि आम्ही 2 प्रकारची बिस्किटं बनवलेली, एक कोकोनटची बिस्किटं आणि एक ड्रायफ्रूटची. आणि इतकी भारी लागतात काय सांगू तुम्हाला. पण पहिल्यापासून ना मला जास्त नाही आवडत, पण आता मला आवडायला लागलेत. तर मी हे 3.5 ट्रे आय थिंक केलेले आमचे आणि माझ्या बचे पण 1.5 ट्रे मी केलेले. तिथून येऊन इथे मी घेतलेला पोह्यांचा चिवडा बनवायला. हा 3 लोकांसाठी होता, एक आमच्यासाठी, एक मम्मीसाठी आणि एक माझ्या बसाठी. सगळ्यांनी आपापली म्हणजे बनी सामान आणून दिलं आणि मम्मी मला तिच्यातूनच सर्व देणार होती. पण तुम्ही बिस्किटांचा कलर वगैरे किती छान आला आहे बघू शकता. पण सगळं केल्यानंतर मला एकच बोलतात ना, सगळं नीट चाललेलं, पण मला चटका लागला थोडासा. आणि मी माझाच व्लॉग बघून परत एकदा आठवत होती की मागे पुढे नको व्हायला चिवडा बनवताना. मी नेहमी असंच करते. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो सोनाराकडे. मम्मीला चांदीच्या वस्तू घ्यायच्या होत्या, धनतेरस होती. मम्मीने मला पैजण घेतले, एक फिश घेतला. त्यानंतर हे मला नेरूळला घ्यायला आले. तिथं आम्ही गेलो पनवेलला, तिथून आमची सामानं घेतली आणि घरी